असं छानपैकी तूप. नमस्कार, रेसिपीज बाय जयूमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत फणसाची सांडणं. यासाठी इथे मी 1 वाटी म्हणजे वजनाने साधारण 150 ग्रॅम इतका इडली रवा घेतलाय. इडली रवा म्हणजे तांदळाचाच रवा असतो, पण तुम्हाला घरचे तांदूळ धुवून वाळवून जर त्याचा रवा काढून घ्यायचा असेल तरी चालेल. तर हा 1 वाटी रवा आपण पहिले 2 चमचे तुपावर भाजून घेऊया. इथे 2 चमचे तूप घालते पॅन मध्ये. यात आता रवा घालून आपण भाजून घेऊया. हा रवा आपल्याला मंद ते मध्यम गॅसवर भाजून घ्यायचा आहे. छान गुलाबीसर रंगाचा येईस्तोवर भाजायचा आहे. साधारणपणे आपण रवा भाजायला घेतल्यापासून साधारण 3 मिनिटं झाली आहेत. आपल्या रव्याचा रंगही छान बदललाय. तर आता मी गॅस बंद करते. मी बराच वेळ म्हणजे 3 मिनिटांपैकी सुद्धा 2 मिनिटं मी अगदी मंद गॅसवरच रवा भाजलाय. 1 मिनिट मध्यम गॅस ठेवला होता. आता आपण हा रवा भिजवून घेऊया. हे बघा, हा रवा आपण आता काढून घेऊया आणि यात आपल्याला फणसाचा रस, नारळाचं दूध, गूळ, थोडंसं मीठ असं सगळं घालून हा रवा आपल्याला भिजवून ठेवायचा आहे. आपण ज्या वाटीने रवा घेतलाय ना त्याच वाटीने मी पाऊण वाटी गूळ घेतलाय. त्याच वाटीने 2 वाट्या मी या फणसाचा रस घेतलाय. मी बरक्या फणसाचे गरे मिक्सर आधी 8ला काढल्या आणि मग तो मिक्सर मध्ये फिरवून घेतला. असा मिक्सर मधला रस 2 वाट्या घेतलाय. हा 1 वाटी आणि हा 1 वाटी असं 2 वाट्या आपल्याला रस लागणार आहे. हे बघा, हे 1 वाटी नारळाचं घट्ट दूध आहे. आणि हा आपण चिरून घेतलेला गूळ. थोडंसं पाव चमचा मीठ घेतलंय चवीनुसार. आता हे सगळं आपण छानपैकी एकत्र करूया आणि झाकून ठेवूया. हे बघा, हे आपलं सगळं छान ढवळून झालंय. यात तुम्हाला वाटत असेल थोडे थोडे गुळाचे खडे, पण मी गुळ खूप बारीक चिरून घेतलेला. त्यामुळे आता हे मिश्रण आपण तासभर झाकून ठेवणार आहोत. तेव्हा तो गुळही उरलेला छान विरघळून जाईल. तर आता हे मी झाकून ठेवते. याच मिश्रणात तुम्हाला हवं असेल तर नारळाच्या दुधाच्या ऐवजी तुम्ही साधं दूधही घालू शकता आणि नुसता खवलेला नारळ घालू शकता. मग वाटीभर आपापल्या आवडीप्रमाणे घालावं. हे आता मिश्रण भिजवून 1 तास झालाय. वास आला ना फणसाचा, मस्त एकदम. आता हे बघा गुळ छान विरघळला याच्यात आहे ना. हो, अजिबात दिसत नाहीये गुळ आता. हो, मागच्या वेळी मी कढईत वाफवलं होतं ना सांदण. हो, आंब्याचं केलं तेव्हा. तर आता मी इथे कुकर घेतलाय. कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलंय. इथे एक केकचं भांड घेतलंय. तुम्ही तुमच्या घरचा स्टीलचा डबा घेतला तरी चालेल. तर याला आता आपण तूप लावून घेऊया. यात आपण पाव चमचा खायचा सोडा किंवा मग अर्धा चमचा बेकिंग पावडर किंवा अर्धा चमचा इनो घालू शकतो. अर्धा चमचा म्हणजे अर्धा टीस्पून. तर मी यात, आणि हे सगळं घालायला पाहिजे असंही नसतं. थोडं सांदण हलकं होण्यासाठी आपण ह्याचा वापर करायचा आहे. पण जर खायचा सोडा घातला तर तो पाव टीस्पूनच घालायचा आहे. इथे इनो आहे म्हणून मी अर्धा टीस्पून घालते. हे बघा, बेकिंग पावडर घातली तर ती पण अर्धा टीस्पून घालायची. फक्त खायचा सोडा पाव चमचा. हे छान ढवळून आपण या भांड्यात, ज्याच्यात आपण तूप घातलंय, तूप लावून घेतलंय, त्या भांड्यात घालूया.
हे बघा इनो घालून छान फेटून झालंय. फेटून म्हणजे नीट ढवळून झालंय. आता मी हे केकच्या भांड्यात घालते. हे बघा आपलं या भांड्यात काढून झालंय मिश्रण. हे थोडं टॅप करून घेऊ. कुकर मधल्या पाण्याला उकळी आली आहे. ते आपण आता हे ठेवूया. गॅस मोठा ठेवलाय आणि झाकण लावूया. आता हे आपण कमीत कमी 20 मिनिटं वाफवून घेऊया. हे बघा आपण सांजण ठेवून साधारण 25 मिनिटं झाली आहेत. आता आपण हे उघडून बघू. काय घमघमाट आला हो एकदम. ना फणसाचा. एकदम मस्त जबरदस्त. आता यात सुरी घालून बघू हे झालंय का. आहे ना. एकदम छान. तरी मी अजून 2-3 मिनिटं ठेवते आणि एक साधारण 7-8 मिनिटांनी कुकरमध्ये पाणी आहे का बघावं. अजून 2-3 मिनिटं ठेवल्यावर मी गॅस बंद केलाय. आता आपण ते काढून घेऊया. हे बघा हे आपलं सांदण आता छान थंड झालंय. आपण कुकरमधून उतरवल्यापासून 3 तास झालेत. आता आपण याच्या ऑलरेडी कडा सुटलेल्याच आहेत बघा. तरी मी आपलं थोडं फिरवून घेते. आता आपण अशी प्लेट ठेवूया उकडी. हे पटकन उलट करायचं. अरे वा एकदम छान. नाही बघ ह्याला पण काही विशेष लागलं नाही ना. एकदम सुंदर. किती सुंदर झालंय बघ. हो एकदम सहज आणि कापला जातो. छान थंड झालाय ना तो म्हणून. बघ हे बघ वा काय मस्त निघाला. किती छान झालंय. एकदम सुंदर झालंय. बघ एकदम बघ हलका आणि छान वा, झालाय. एकदम मस्त दिसतोय. अक्षय चव बघ रे. अख्खा पीस खाणार आहेस. नाही थोडासाच. याचं स्लाइस पण बघ काय सुरेख होत आहेत है ना. हे बघ अप्रतिम एकदम. ठीक आहे. आहा काय चव आली एकदम लाजवाब एकदम. हो ना. आणि फणस असल्यामुळे घमघमाट तर खूप येतो. अत्यंत अप्रतिम. आणि आपण मुद्दाम यात वेलची वगैरे घालत नाही हा. कारण फणसाचा श्वास इतका सुंदर होतो स्वाद. हे असं नारळाच्या दुधाबरोबर साध्या दुधाबरोबर साजूक तुपाबरोबर असं सर्व करायचं. जे आवडेल ते घ्यावं. आज माझ्याकडे नारळाचं दूध आहे म्हणून मी नारळाच्या दुधाबरोबर सर्व करते. असं छान पैकी तूप. नक्की करून बघा. अभिप्राय कळवा. जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.